पुण्यातील लाल महालात दरबार भरला होता. गावातील स्त्रीवर अन्याय करणारा रांझ्याचा पाटील बेड्या ठोकून दरबारामध्ये उभा होता. दरबारात शांतता होती, पण त्या शांततेत संताप उसळत होता. राजमाता जिजाऊ सिंहासनासमोर उभ्या होत्या, डोळ्यात ज्वाला पण चेहऱ्यावर न्यायाचा तेजोमय प्रकाश. त्या ठाम आवाजात म्हणाल्या, स्वराज्य हे रयतेच्या सन्मानासाठी उभं राहत आहे. जो स्त्रीच्या अब्रूवर हात घालतो तो स्वराज्याचा शत्रू आहे. त्यांनी पुढे शिवबांना पाहत सांगितले, राज्यात तोच असतो शिवबा जो अन्यायावर कठोर शिक्षा करतो. नातं, पद, सत्ता काहीही मोठं नाही, धर्म आणि न्याय याच्या पुढे. मग जिजाऊंनी कठोर हुकूम दिला, रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडा. ज्याने स्त्रीचा सन्मान तोडला त्याचे सामर्थ्यच तोडले पाहिजे. दरबार थरथरला, पण न्याय जिंकला होता. त्या दिवशी स्वराज्यात एक संदेश गेला होता. स्त्रीचा सन्मान म्हणजे स्वराज्याचा अभिमान होता. ही घटना फक्त शिक्षा नव्हती, तर स्वराज्याच्या न्यायधर्माची पायाभरणी होती. जय शिवराय, जय शंभूराजे.